असल्याची माहिती मिळते। त्यांच्या समर्थकांनी गाडीला घेराव घालून गाडी बाहेर काढली। हल्ला एमआयएमच्याच नाराज कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आलाय। पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा जलील यांच्यावर आरोप करण्यात आला। संपूर्ण दृश्य तुम्ही पाहताय ही त्याच राड्या संदर्भातली सगळी दृश्य आहे। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। गाडीच्या काचा फुटल्याचं देखील सध्या आपण दृश्यांमधून पाहू शकतो। खरं तर हे संपूर्ण नाराजी नाट्य सुरू झालं ते उमेदवारीवरून। हमारे एक प्रचार चालू था, वहाँ पे प्रचार चालू उनकी रैली आई और उनके सामने से उधर से नारे मारने लगाए। उसमें हमारी एक सीट चुन के आ गई बिनविरोध में ना, तो उनको तकलीफ ज़्यादा हो गई। और वो बिनविरोध क्यों हुई कि मालूम उनका कैसर खान जो है उनको ऐसा लग रहा है कि मैंने पैसे देके उनको बिठा दिया, अपन ऐसा कुछ नहीं है। वो खुद उनकी मर्जी से बैठ गए कि आमने सामने हमारी उनकी फाइट नहीं होना बोल के वो न्यूट्रल हो गए। तो उनको तकलीफ इस बात की हुई कि हमारी एक सीट बढ़ गई और इनकी सीट चुन के आ गई बोल के। और अभी हमारी जो सीटें खड़े हुए वो भी चुन के जाएंगे इंशाल्लाह। पर इनको हार बर्दाश्त नहीं हो रही। जो इम्तियाज जलील खासदार रह चुके, वो हमने हमारा जो एक सीट चुन के हमारा एक आया हुआ है हबीब कुरैशी घर वाली, तो उनका रोज जान के वो हमारे कार्यकर्ता के आंगों पे गाड़ियाँ डाल रहे और गलत हमारे कार्यकर्ता को गलत बोल रहे। तो वो हिसाब से कार्यकर्ता है उनके और हमारे सामने भिड़ गए। उसके अंदर उनकी गलती है। वो तो खासदार रहे, उन्होंने उनको तो सबों ने वोट मारे हुए ना। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगाव। माधव, काय सांगाल, नेमका घटनाक्रम काय आहे आणि असंतोषाचं नेमकं कारण काय? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एमआयएम कडून इम्तियाज जलील आणि त्यांचे समर्थक सकाळी 12च्या सुमारास बायजीपुरात रॅली काढली होती। त्या रॅलीच्या सुरुवातीला लोकांनी काळे झेंडे दाखवून त्यांना तिथून जाण्यास सांगितलं होतं। मात्र इम्तियाज जलील यांनी मार्ग बदलला। त्या परिसरामध्ये काँग्रेस आणि एमआयएम अशी एक लढत होत आहे आणि अशा स्थितीमध्ये त्या परिसरात प्रचार करू नये असं त्या विरोधी पक्षातल्या उमेदवारांचं म्हणणं होतं। कारण तो उमेदवार हा एमआयएमचा बंडखोर आहे। गेली 10-12 वर्ष एमआयएम मध्ये काम करून सुद्धा माझ्यावर अन्याय केला गेला आणि पैसे देऊन तिकीट वाटली गेली असा थेट आरोप त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केला। आणि त्यामुळे त्याच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवत बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र बायजीपुरा त्यानंतर कैसर कॉलनी आणि जिंती परिसरामध्ये ही पदयात्रा आल्यानंतर 2 गट आमने सामने आले। कैसर कॉलनीमध्ये एक काँग्रेसचा उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला आहे आणि त्या भागातून ती रॅली काढू नये आता थेट त्या पक्षाच्या उमेदवारांचं म्हणणं होतं। त्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही एमआयएमचे कार्यकर्ते या परिसरात येऊ नये। तरीही दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांवर घोषणाबाजी सुरू होती। दरम्यानच्या काळात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर ते एकमेकांवर हल्ला करायला सुरुवात केली। ज्या भागातून म्हणजे कैसर कॉलनीच्या त्या मुख्य रस्त्यावरून पुढे जात असताना इम्तियाज जलील यांच्या गाडीवर जवळपास 8 ते 10 लोकांनी दोन्ही बाजूला हल्ला करायला सुरुवात केली होती। त्यांना मारहाणी झाली। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर फेरोज नावाचे एक माजी नगरसेवक आहेत, ते इम्तियाज जलील यांच्या गाडीमध्ये बसले होते। त्यांच्या डोळ्याला मारहाण झाली होती आणि त्यांना डोळ्याला लागलेला आहे। अशा स्थितीमध्ये पोलिसांनी तातडीने तिथे येऊन दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केलं होतं। आता या परिसरामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे। मात्र इम्तियाज जलील हे जे काम करणारे कार्यकर्ते आहेत, गेली अनेक वर्ष एमआयएमची वाढ आणि विस्तार व्हावा म्हणून प्रयत्न करत होते, त्यांच्यावरच अन्याय केलेला आहे। आणि अशा स्थितीमध्ये एमआयएमचा जो विचार आहे तो राहिलेला आहे। त्यामुळे या परिसरात एमआयएमला आम्ही येऊ देणार नाही आणि भूमिका त्या सगळ्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी घेतलेली होती आणि